तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या बऱ्याच डॉक्युमेंट्सना व्हॅलिडिटी असते। मागच्या वर्षी काय झालं की काही विद्यार्थ्यांसोबत अडचण आली, सीट मिळाली चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठी गेले पालक विद्यार्थी स्वतः दोघं सुद्धा। ज्यावेळेस डॉक्युमेंट्स कॉलेजवाल्यांनी बघितले तर त्यावेळेस कॉलेजवाल्यांना लक्षात आलं की या डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी संपलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा झालं की जे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे तहसीलमधून मिळणारे डॉक्युमेंट्स तर ते डॉक्युमेंट्सच फाईलमध्ये नव्हतं आणि फॉर्मॅटमध्ये सुद्धा नव्हतं की जे असायला पाहिजे तहसीलच्या फॉर्मॅटनुसार। आता यामुळं ऍडमिशन कॅन्सल करावी लागली आणि 2 ते 3 दिवसामध्ये तहसील कार्यालयातून डॉक्युमेंट्स काढणं शक्य नसतं। तुमच्या जिल्ह्यामध्ये मिळतं का 2 ते 3 दिवसामध्ये डॉक्युमेंट्स? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आमच्याकडे मिळत नाही, आमच्याकडे किमान 8 दिवस ते 15 दिवस महिना सुद्धा लागतो आणि ऍडमिशन प्रक्रियेसाठी फक्त 2 ते 3 दिवसाचा वेळ असतो। तर बघूया सविस्तर या व्हिडिओमध्ये, कारण आपल्याला आपली ऍडमिशन चांगल्या पद्धतीनं म्हणजे अडचण न येता मार्गी लावायची। आपला विद्यार्थी सध्या मेहनत करतोय, नीटची तयारी चांगल्या पद्धतीने करतोय। बघूया सविस्तर की आपण आतापासून आपल्या विद्यार्थ्यांसाठी कोणती तयारी करायला पाहिजे, तहसील मधले डॉक्युमेंट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे। तर हे जर अगोदरपासून आपल्याला माहिती असेल तर नक्कीच ही जी वेळ आहे तर ही आपल्या विद्यार्थ्यावर येणार नाही। तर त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ। मित्रांनो, ज्यावेळेस आपण तहसीलमधून काढाव्या लागणाऱ्या डॉक्युमेंट्सचा विचार करतो ऍडमिशन प्रक्रियेसाठी, तर आपल्याला सर्वांसाठी कॉमन असणार, म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओपन मध्ये असाल मॅटर करत नाही, पण तुम्हाला एक सर्वांसाठी कंपल्सरी असं डॉक्युमेंट्स लागतं की जे आहे एज नॅशनॅलिटी डोमिसाइल सर्टिफिकेट। आता याला काही भागामध्ये अधिवास प्रमाणपत्र असं सुद्धा म्हणतात आणि आता या सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तर तो आपण बघूया की नेमका कसा असतो। बघा, जर समजा तुम्ही एज नॅशनॅलिटी डोमिसाइल हे सर्टिफिकेट जर का बघितलं तर बऱ्याच भागांमध्ये नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे वेगळं मिळतं आणि काही भागांमध्ये हे तिन्ही जे आहेत तर हे एकत्रित मिळतात आणि हे दोन्ही सुद्धा व्हॅलिड असतात ज्यावेळेस आपण ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेतो। तर त्यामुळं जे एज नॅशनॅलिटी डोमिसाइल सर्टिफिकेट आहे तर त्याचा फॉर्मॅट एकदा बघून घेऊया। बघा, ऑफिस ऑफ तहसीलदार असं याचं टायटल आहे। यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिरियल नंबर तुमच्या डॉक्युमेंट्सवर आहे का तर हे नक्की चेक करा। म्हणजे हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर थोडं नोट डाऊन करा व्हिडिओ बघत असताना की नेमके तहसीलमधून आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स काढावे लागतील आणि सोबतच तुमच्या फाईलमध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते याच फॉर्मॅटमध्ये आहेत का तर हे नक्की बघून घ्याल। बघा, जर समजा आपण एज नॅशनॅलिटी डोमिसाइल हे सर्टिफिकेट जर का बघितलं तर याला उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये सिरियल नंबर दिसतं, हे एका विद्यार्थ्याचा आहे तर त्यामुळे याला थोडं मी ब्लर केलेलं आहे आणि सिरियल नंबर तुमच्या सुद्धा सर्टिफिकेटवर आहे का तर हा नक्की चेक करा। सोबतच जे डिस्ट्रिक्ट आहे तर ते सुद्धा तुमच्या सर्टिफिकेटवर असेल। आता यामध्ये तुम्हाला काय बघायचं तर सुरुवातीला जे फर्स्ट सेंटेन्स आहे ऑन सबमिशन ऑफ द प्रूफ्स, हे जे सगळे प्रूफ तुम्ही सबमिट केलेले आहे तर या आधारावर जे तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला स्पेलिंग चेक करायचं। जे नावाचं स्पेलिंग आहे की जे रेड कलरनं तुम्हाला ब्लर केलेलं दिसतं तर हे नावाचं स्पेलिंग करेक्ट आहे का तर हे नक्की चेक करा। यामध्ये थोडीफार जरी चुकी असेल तर वेळेवर म्हणजे चांगला स्कोअर असतो, कॉलेजमध्ये सीट मिळते, पण कॉलेजवाले त्रास देऊ शकतात फक्त या कारणामुळं यामध्ये स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको। तर समोर येथे विद्यार्थ्याची जन्मतारीख, जसं की समजा या नॅशनॅलिटी सर्टिफिकेटमध्ये जन्मतारीख दिलेली आहे 16/4/2004, तुमच्या सर्टिफिकेटवर ही वेगळी असणार आहे आणि तीच जन्मतारीख तुमच्या विद्यार्थ्याची आहे का तर हे नक्की कन्फर्म करा। यामध्ये जर का थोडीफार जरी चूक झाली तर हे तुम्ही अजूनही बदलून घेऊ शकता, कारण आपल्याकडे वेळ आहे सध्या। आता हे आहे एज नॅशनॅलिटी डोमिसाइल सर्टिफिकेट आणि हे या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे असायला पाहिजे आणि हे सर्वांसाठी लागणारं कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे। याशिवाय तुम्ही काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही, तुमचे ऍडमिशन होणारच नाही, हे सर्टिफिकेट लागणारच। ओके, आता यानंतर सर्वांसाठी नाही पण आपण हे काढून ठेवायला पाहिजे असे सर्टिफिकेट की जे आपल्या फाईलला असायला पाहिजे। SC ST या 2 कॅटेगरीसाठी इन्कम सर्टिफिकेट नसलं तरी चालतं पण काढून ठेवा मित्रांनो। बघा, 2 प्रकारचे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढायचे, एक आहे 1 वर्षाचं आणि दुसरं आहे 3 वर्षाचं। तर आपण जर समजा 1 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जर समजा विचारात घेतलं तर आपल्याला 1 वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तर यामध्ये सुद्धा क्रमांक दिसतो। आता समजा तुमचं इंग्लिश मधून असेल तरी चालेल, हे मी स्क्रीनवर मराठीमधून दाखवतोय आणि जिल्हा आहे चंद्रपूर। यामध्ये सुद्धा तुमचं जे वर्ष आहे तर ते वर्ष व्हॅलिड आहे का, म्हणजे तुमचं 2021-22 तरचं नाही ना, 22-23चं आहे का नक्की चेक करा, कारण हे जे आपलं आर्थिक वर्ष संपतंय तर ह्या वर्षाचं हे आपलं जे इन्कम सर्टिफिकेट आहे तर ते असायला पाहिजे। आणि जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर
आपल्याला इन्कमची लिमिट नाही स्कॉलरशिप मिळण्यासाठी SC ST वाल्यांना, तर त्यामुळं हे इन्कम सर्टिफिकेट तुमचं 8 लाखाच्या वर गेलं तरी चालतं. फक्त OBC VJ NT यांना थोडी अडचण आहे. तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे 8 लाखाच्या आत जर असेल तर स्कॉलरशिप मिळते. आता या इन्कम सर्टिफिकेटवर जर तुम्ही बघायला गेलात तर अगोदरचं सुद्धा डॉक्युमेंट्स आहे आणि या डॉक्युमेंट्सवर सुद्धा एक तुम्ही काळजीपूर्वक चेक करा की सगळ्यात शेवटी तुम्हाला खालच्या कोपऱ्यामध्ये क्वेश्चन मार्क तर आलेला नाही ना. बघा यामध्ये राईट टिक आलेलं आहे. राईट टिक जर असेल तुम्हाला दिसतंय डॉक्युमेंट्सवर सध्या राईट टिक असेल तर हे डॉक्युमेंट्स तुमचं सगळं करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं चेक करा आणि ही राईट टिक आहे का. क्वेश्चन मार्क असायला नको, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्सवर क्वेश्चन मार्क येतो, म्हणजे ते कंप्लीट नाही, इनकम्प्लीट आहे. तर त्यामुळं तुम्हाला राईट टिक वाला डॉक्युमेंट्स पाहिजे. ठीक आहे, तर हे आहे 1 वर्षाचं आणि सोबतच तुम्हाला अजून जे 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जे लागेल तर ते सुद्धा स्क्रीनवर सध्या तुम्हाला दिसतंय. बघा आता यामध्ये जे मी घेतलेलं आहे तर ते 20-21, 21-22 आणि 22-23 या 3 वर्षांचं आहे. आता हे तुमचं चेंज होईल कारण आता सध्या हे वर्ष बदललं. तर त्यामुळे हे 2 डॉक्युमेंट्स इन्कम सर्टिफिकेट संबंधी 1 वर्ष 3 वर्ष हे सुद्धा तुम्हाला आतापासून कलेक्ट करून ठेवायचे. ओके, पहिलं नॅशनॅलिटी एज डोमासाईल आणि दुसरं इन्कम सर्टिफिकेट 1 वर्षाचं, तिसरं इन्कम सर्टिफिकेट 3 वर्षाचं. तर हे सर्वांनी आपल्या फाईलला आतापासून तयार ठेवा, कारण वेळेवर जर कॉलेजवाल्यांनी हे डॉक्युमेंट्सची जर डिमांड केली तर तहसीलमधून हे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये मिळणं अशक्य असतं. आता जर समजा आपण अजून विचार केला की जर समजा आपण कॅटेगरीमध्ये आहोत तर कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तहसीलमधून जे तयार करून घ्यायचे डॉक्युमेंट्स आहे तर ते आहे कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेटवर नेमका फॉर्मॅट आणि आपण काय बघितलं पाहिजे तर हे लक्षात घ्या. तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर का जुनं असेल तर तुमचा फॉर्मॅट थोडा चेंज होईल, पण तुम्ही जर लेटेस्ट काढलेलं असेल तर ते थोडं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल. आता बघा हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे तर हे आपण जर बघायला गेलो तर तुम्हाला आउटवर्ड नंबर या कास्ट सर्टिफिकेटवर टाकलेला दिसतो. फॉर्म नंबर 6 आहे आणि हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे तर हे आहे कॅटेगरी SC साठी. आपण OBC सुद्धा बघूया, पण जर याला समजा आउटवर्ड नंबर त्यानंतर समोर जर बघायला गेलात तर MRC नंबर. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जर का MRC नंबर नसेल तर सिरियल नंबर असेल आणि सिरियल नंबर जर नसेल तर आउटवर्ड नंबर तर आहेच आणि तुमच्या व्हॅलिडिटीवर तो मॅच होतोय का MRC नंबर, तर हे नक्की चेक करा. आणि सोबतच या डॉक्युमेंट्सवर सुद्धा खाली कोपऱ्यामध्ये तुम्हाला राईट टिक केलेली दिसते. तर हे SC आणि ST या दोघांसाठी हे जे फॉर्मॅट आहे महाराष्ट्र स्टेटसाठी तर हे आपल्याला पाहिजे. आता यानंतर जर समजा आपण कास्ट सर्टिफिकेट जर का विचारात घेतलं की जे आहे आपल्या VJ NT OBC या कॅटेगरीसाठी तर हा आहे फॉर्म नंबर 8. तर या फॉर्म नंबर 8 मध्ये परत तुम्हाला आउटवर्ड नंबर बघायचा आहे, तुम्हाला ऍप्लिकेशन डेट MRC नंबर बघायचा आहे आणि सोबतच तुम्हाला राईट टिक आहे का तर हे महत्वाचं, क्वेश्चन मार्क असायला नको. तर हे सुद्धा अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट्स. ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते. आणि या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला पेड काउन्सिलिंगची हेल्प लागत असेल जिजाऊ अकॅडमीच्या तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे. सध्या पेड काउन्सिलिंगचे मेंबर घेणं सुरू आहे, लवकरच ते क्लोज होतील तर त्यामुळे नंतर आम्ही घेत नसतो. आता जर करायचा असेल तर नक्की तो व्हिडिओ बघून घ्याल. आता समोरचं जे डॉक्युमेंट्स आपण घेतोय तर ते आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता हे जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे तर हे सर्वांसाठी लागत नाही. SC ST यांना काम नाही, ओपनवाल्यांना काम नाही आणि EWS ला सुद्धा काम नाही. VJ NT OBC तर यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे. आता जर समजा तुमचं इन्कम हे आता समजा तुम्ही तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहात, 8 लाखाच्या वर जाता इन्कम, पण तुम्हाला नॉन क्रिमिलियर मिळतं तर त्यामुळे तुम्ही ते काढून घ्याल. आणि कमी उत्पन्न असेल तर अडचणच नाही. VJ NT OBC यांनी नॉन क्रिमिलियर हे आपल्या फाईलला ठेवायलाच पाहिजे. बघा नॉन क्रिमिलियरचे 2 पार्ट असतात. एक आहे पार्ट A की जो तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतोय आणि दुसरा आहे पार्ट B. हे दोन्ही पार्ट स्क्रीनवर जे दिसत आहेत तर यामध्ये पार्ट A मध्ये जी माहिती आहे तर त्यामध्ये आपल्याला आपलं जे विद्यार्थ्याचं नाव वगैरे आहे तर ते सगळं दिसेल, स्वतःचं नाव दिसेल की कोणाची मुलगी आहे कोणाचा मुलगा आहे तर हे सगळं या पार्ट A मध्ये दिसेल. आणि नंबर 2 ला जे तर ते आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ओके, आता नॉन क्रिमिलियर मध्ये तुम्हाला काय बघायचंय तर सगळ्यात शेवटी दिस सर्टिफिकेट इज व्हॅलिड फॉर द पिरियड. टाइम पिरियड नेमका किती या सर्टिफिकेटचा, जसं स्क्रीनवर जे लावलेलं आहे तर त्याचा टाइम पिरियड आहे 31 मार्च 2025. म्हणजे सध्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी हे एक व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे आणि यावर सुद्धा राईट टिक आलेली दिसते. तर त्यामुळे या सर्टिफिकेटमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं व्हॅलिड आहे का की संपतंय सध्या प्रक्रियेदरम्यान, जर संपत असेल हे 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं तर याला तुम्ही रिन्यू करून घेऊ शकता. आता हे आहे नॉन क्रिमिलियर. आता जर समजा तुम्ही EWS मध्ये येत असाल
तर EWS चे 2 सर्टिफिकेट तुम्हाला मिळतात. एक असतं सेंट्रलचं EWS की स्क्रीनवर सध्या तुम्हाला दिसतंय, आणि एक असतं स्टेटचं EWS. तर हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि जर समजा तुम्ही ओबीसी मध्ये VJNT मध्ये असाल तर सेंट्रलची कास्ट सुद्धा मिळते. तर ती सेंट्रलची कास्ट सुद्धा तुम्ही 1 वर्षासाठी व्हॅलिड असते ती, तर ती सुद्धा ठेवा, कारण ऑल इंडियासाठी आपल्याला ती कामात येते. ओके. आणि SC ST यांना सुद्धा ऑल इंडियाची कास्ट जी आहे तर ती काढता येते. तुम्ही जर प्रयत्न केले आतापासून, जर तुम्ही प्रयत्नात असाल तर ती तुम्हाला मिळून जाते. आता शेवटचं डॉक्युमेंट्स की जे आहे गॅप सर्टिफिकेट, की जे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आपल्याला तहसीलमधून ॲफिडेव्हिट करून घ्यावं लागतं. आता हे कोणासाठी, जर तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष गॅप दिलेला असेल, किंवा तुम्हाला कुठेतरी ऍडमिशन आहे आणि तुम्हाला ते ॲफिडेव्हिट करून घ्यायचं की सध्या BSc करताय किंवा फार्मसी करताय, त्यामध्ये तुमचे 1-2 वर्ष गेलेले आहे, तर अशा वेळेस तुम्ही ते ॲफिडेव्हिट करून घ्या तहसीलमधून. त्याची तयारी तुम्ही आतापासून करून ठेवा. नवीन असाल सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.